मनपूर्वक स्वागत। तर आज आपण आपल्या एक नवीन व्हिडिओ बनवतोय। तर त्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कुशनचं जे डिझाईन असते कुशन बनवण्याची, तर तशी डिझाईन आपण आज बघणार आहोत। तर ती डिझाईन म्हणजे कुशनची डिझाईन जी असते ती ह्या पद्धतीने असते। तर हे बघा, जशी ही डिझाईन दिसते आपल्याला, तर अशी डिझाईन आपण बनवणार आहोत। तर ही डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण अगोदर मी तुम्हाला दाखवते। तर चला, आपण कसं बनवलंय मी ते कुशन अगोदर मी एक बनवलं होतं, पण त्याचा मी व्हिडिओ बनवला नव्हता, कारण मी म्हणजे शिकले अगोदर, स्वतः ते शिकले आणि मग आता तुमच्यासोबत पण शेअर करते, म्हणजे मला जमलंय त्यामुळं, कारण भारी वाटतंय। तर मला असं वाटलं की आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण आपण ते शेअर करायला पाहिजे, म्हणून मी पुन्हा एक व्हिडिओ बनवते। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपण सर्वप्रथम ते बघून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा कपडा, जसं की पडद्यांचा कपडा असतो सेम तशा पद्धतीचा कपडा आहे, असा जाड कपडा आहे हा एकदम। आणि हा आपल्याला 100, 120, 75 काही अशा वेगवेगळ्या प्राईजमध्ये भेटतो। जास्त काही हलकाही नाही आणायचा आणि जास्त काही नाही, तर आपल्याला जसा हवा आहे तसा आपण घेऊन येऊ शकतो। कपडा हा पडद्यांच्या कपड्यांसारखाच कपडा आहे सेम। तर 1 मीटर आपल्याला एक तसं कुशन बनवण्यासाठी 1 मीटर कपडा हा लागतो आपल्याला। कुशन बनवण्याचा कपडा म्हटलं की ते देतात, आणि त्यानंतर लागते म्हणजे कैची, त्यानंतर लागतो हा धागा आणि एक छोटीशी सुई, त्यानंतर लागतो एक पेन, आणि त्यानंतर लागते स्केल आणि टेप। स्केल असली, अशी नटराजची स्केल असली तर मग काय, कारण याने पूर्ण काम होऊन जातं। त्यानंतर रुई पण आपल्याला पाहिजे कुशनमध्ये टाकण्यासाठी, तर रुई सगळ्यात लास्ट आपल्याला पाहिजे ती, आणि एक चेन पाहिजे कुशनला पाठीमागून लावण्यासाठी। तर चला, आपण आता समोर व्हिडिओ कसं बनवायचं ते कुशनची कटिंग वगैरे कशी करायची ते कसं सगळं आपण आता व्हिडिओमध्ये बघू समोर। तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला आता। तर इथं आपण हा कपडा टाकून घेतलाय अगोदर, आणि उलट्या साईडनी म्हणजे ही सीधी साईड याची आणि इकडची साईड म्हणजे उलटी साईड आहे। तर याच्यावरती आपण आता हा पेन घेतलाय, आणि याच्यावरती इकडच्या साईडने आपल्याला म्हणजे साईडने शिलाईसाठी आपल्याला 1.5 इंच सोडून द्यायचं आहे। तर 1.5 सोडू शकता किंवा 2 आपण सोडू शकतो। तर मी इथं 1.5 इंच सोडते, टेपच्या याने 1.5 इंच सोडून द्यायचं इकडच्या साईडला, आणि इकडच्या साईडला पण 1.5 इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला। दोन्ही साईडनी 1.5 इंच म्हणजे चारही साईडने आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे। तर असं आपण 1.5 इंचावरती थोडेसे मार्क करून घेऊ, आणि सरळ एक रेषा येईल मग त्याच्यामुळे। तर अशाच पद्धतीने मी पूर्ण 1.5 इंचावरती मार्क करून घेते दोन्ही साईडनी पण, म्हणजे स्केलने रेषा मारायला पण सरळ राहील आपल्याला। तर इथं पण मी 1.5 इंचावरती मार्क केले पूर्ण या साईडने, आणि या साईडने पण आपण तसंच करून घेऊ। तर इकडनं पण मी 1.5 इंचावरती मार्क केले, त्यानंतर इथं पण असे थोडासा गॅप सोडून 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं, म्हणजे स्केलने रेषा सरळ येतील मारताना आपल्या, इकडं तिकडं होणार नाही मध्ये असं। आणि डिझाईन थोडीशी व्यवस्थित आली तर छान वाटते, त्यामुळे व्यवस्थितच करायचं आहे आपल्याला। तर आता बघू, इथपर्यंत तर केले, आणि त्यानंतर आता याला स्केलने असं जोडून घ्यायचं आहे 1.5 इंच सोडल्यानंतर। तर स्केलने पण तेवढंच येईल 1.5 इंच, 1 इंच आणि हे 1.5 इंच, स्केलने पण तेच मापायचं आहे। अशी सरळ आपण एक रेषा ओढून घेऊ आता, अशा पद्धतीने जिथपर्यंत मार्क केले तिथपर्यंत आपण ओढून घेऊ रेषा। स्केल कपडा एकदम सिल्की, तर त्याच्यावरून स्केल पण सरकते। इकडनं आपण रेषा मारून घेतली, त्याच पद्धतीने इकडनं पण रेषा मारून घेऊ आपण अशी, तिथे डॉट केले तिथं रेषा मारून घेतली। इथं पण इकडं समोर पण त्याच पद्धतीने रेषा मारून घेऊ आपण।
स्केलनीच आपल्याला याच्यावरती बॉक्स बनवून घ्यायचे, असे छोटे छोटे बॉक्स. जेवढी स्केल आहे त्याच मापाचे आपल्याला इथं रेषा मारून घ्यायच्या, याच्यावरती पण बॉक्स बनवायचे येतात. त्यामुळे अशा पद्धतीने अगोदर आपण पण करून घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर पण रेषा मारू शकतो. तर अशा आपल्याला हे 23 बॉक्स बनवून घ्यायचे. जसे मी बॉक्स बनवते असे 23 बॉक्स बनवायचे आपल्याला. तर त्या हिशोबानेच आपण इथं अशा रेषा पण मारून घेणार आहे. तर इकडनं पण आपण तसेच असे बॉक्स करून बनवून घेऊ. असं या साईडनी पण 23 बॉक्स बनवायचे आणि दोन्ही साईडनी 23 आपल्याला तर बॉक्स बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण ह्या साईडला 23 बॉक्स बनवले आणि ह्या साईडला पण 23 बॉक्स बनवले, म्हणजे असे हे मारून ठेवले. आणि त्याच्यानंतर इकडं रेषा मारून घ्यायची स्केल ठेवून घेतल्यानंतर, किंवा इथं मार्क पण करून घेऊ शकतो आपण, पण डायरेक्टली रेषाच मारून घेऊ आता मार्क केल्यापेक्षा. तर इथं अशी रेषा मारून घेतली, अशा स्केल ठेवायची, मार्क करायची, त्यापेक्षा डायरेक्ट सरळ रेषाच मारून घ्यायची आता, कारण आपण अगोदर मार्क केलेले आहे त्याच्यावरतीच ठेवून लगेच रेषा मारून घ्यायची. अशी सरळ रेषा मारायच्या पूर्ण. अशा पद्धतीने शिक्क्यावाला कुशन म्हणता याला. भरपूर डिझाईनचे प्रकार आहे याच्यामध्ये. शिक्क्यावाला एक मणी मोतीवाला, त्याच्यानंतर लड्डू कुशन, भरपूर प्रकार आहे. तर हा आपला शिक्क्यावाला कुशन बनवतोय आपण. तर मला पण येत नव्हते, मला त्या ताईने शिकवले, तर मग मला पण जमलं येते. तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू, ज्यांना आवडेल ते बनवेलच. कारण अशा घरात शेवसाठी ठेवलेल्या वस्तू सगळ्यांनाच बनवायला आवडतातच. तर मला पण शिकवा असे. तर त्यांनी मला लगेच शिकवले. त्यांनी शिकवल्यानंतर मी एक अगोदर बनवलं, मला जमतं की म्हणून, आणि मग जसं त्यांनी शिकवलं त्याच पद्धतीने मी तुम्हाला पण सांगते. तर अशाच आपल्याला पूर्ण रेषा मारून घ्यायच्या आहे तिथं पूर्ण 23 होईपर्यंत. तर अशा पद्धतीने आपण हे असे सरळ लाईन मारून घेतले ती 23. आणि आता अशा पद्धतीनेच पुन्हा असे आडव्या पण आपल्याला लाईन टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे याचे बॉक्स बनतील. अशा पण 23च आपल्याला बनवून घ्यायच्या अशा लाईन्स. तर अशा पद्धतीने इथे एक समोर एक काढली आपण, तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण. तर अशा पद्धतीने आपण याचे बॉक्स बनवून घेतले. पद्धतीने आपण अशा पण 23 लाईन टाकले आणि अशा पण 23. तर मध्ये याचे बॉक्स तयार झाले अशा पद्धतीने. आणि आता त्यानंतर इकडं आपण 1.5 इंच इकडं सोडलंय, या साईडने 1.5 इंच सोडलंय आपण इथं, असं 1.5 इंच इथं, आणि 1.5 इंच परत चारही साईडने 1.5 इंच आपण सोडलंय. आणि हे जे बॉक्स बनले हे 1 इंचावरती बनले. आपण इकडनं 1 इंच इकडल्या साईडला आणि 1 इंच इकडच्या साईडला, म्हणजे असे चौकोन बॉक्स बनवून घेतले 1 इंचावरती. आणि याचे तर आपण आता आपण घेऊया, आता याला आपण कट करून घेऊ कैचीने व्यवस्थित. 1.5 इंच सोडले. याच्यामध्येच आपल्याला असे इथं हे दिसतंय. तर अशा पद्धतीने आपल्याला फुलं पाडायच्या आहे. तर ही लाईन अशी पाडायची, एक सोडून एक, त्याच्यानंतर ही एक लाईन सोडून द्यायची आपल्याला, आणि त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये परत तशीच फुले बनवायची. त्यानंतर पुन्हा हा बॉक्स सोडून द्यायचा, पुन्हा याच्यामध्ये एक बनवायची, त्यानंतर पुन्हा एक सोडायचा, याच्यामध्ये पुन्हा बनवायची. असंच आपल्याला पूर्ण कपड्यावरती बनवून घ्यायच्या अशाच फुल्या. तर चला आपण पूर्ण बनवून घेऊ आता या. तर बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण कपड्यावरती फुल्या काढून घेतल्यात. पूर्ण कपड्यावर सेम, म्हणजे एक लाईन सोडूनच दिली आपण ही पूर्ण. जसं की ही लाईन मध्ये पूर्ण एक इथं मारला एक, आणि ही लाईन एक सोडून दिली, आणि आडवी एक लाईन सुटती. तर अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण कपड्यावरती फुल्या टाकून घ्यायच्या अगोदर.
तर हे बघा अशा पद्धतीने जर आपण जे फुली केली आहे आतमध्ये, तर त्याचे पहिल्या टोकाला छोटंसं तिथून एक कपडा सुईमध्ये घ्यायचा आणि त्याच्या समोर क्रॉसमध्ये पुन्हा थोडासा कपडा पुन्हा याच्यामध्ये सुईमध्ये घ्यायचा आणि त्याला परत दोन्ही एका ठिकाणी त्याला एक गाठ मारून घ्यायची, तिथं डबल गाठ मारायची आणि त्यानंतर पुन्हा डबल गाठ मारल्याच्या नंतर इकडच्या साईडला जे मधी सुटतं त्याच्यामधून पेस राहतो, तर इकडच्या साईडला पण तसंच करायचं. आणि आता इथून ती सुई या दोन्हीच्या मध्ये थोडासा गॅप राहतो त्या फुलीच्या मधातून, त्यातून ती सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इकडच्या साईडला. आणि पुन्हा इकडच्या साईडला देखील त्याचं एक टोक राहतं, तर ते पण आपल्याला त्याच्यामध्ये सुईमध्ये घ्यायचे आहे. आणि ते पण दोन्ही जसे याला पहिले आपण पॅक करून घेतलं तसंच ते दोन्हींना पण पॅक करून घ्यायचं आणि व्यवस्थित गाठ मारून घ्यायची त्याला पण. तर हे बघा अशा पद्धतीनेच डबल गाठ मारून घ्यायची याला पण. डबल गाठच मारायची प्रत्येक फुलाला, जसं जसं बनवेल तसं तसं डबल गाठ टाकायची. तर हे बघा अशा पद्धतीने बनलं आहे ते फूल इकडच्या साईडनी. आणि इकडच्या साईडनी हे बघा पूर्ण असं झालं आहे. तर मी अगोदर जे बनलं होतं ते व्हिडिओमध्ये आलं नव्हतं, त्यामुळे मी समोरचं एक पुन्हा बनवून याच्यामध्ये टाकलं आहे व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे बघा एक लाईन बनवून घेतली पूर्ण. तर आपण अशा पद्धतीने 3 लाईन बनवून घेतल्या इथं. तर बघा अशा पद्धतीने फ्लावर्स तयार झाले इकडच्या साईडनी आणि जी सीधी साईड आहे त्या साईडनी अशा पद्धतीने झालं हे बघा. आणि आता 3 बनवल्या, आता आणखीन 9 बनवायच्या बाकी आहे आपल्या. तर चला त्या पण बनवून घेऊ आपण आता. तर हे बघा आपण इथं पूर्ण बनवून घेतलंय आता हे. आणि आता त्याच्यानंतर हे जे कोणे आहेत ना, हे कोणे आपल्याला इथे एका ठिकाणी असे बांधायचे आहेत. हे 4, हा एक आणि हा एक असे एका ठिकाणी बांधायचे धाग्याने. इथे याला धागा मारायचा आहे चारींना. परत इथं मध्ये पेसा असतो, तर एक इकडं राहतो एक इकडं आणि इथे एक मध्ये आहे. असे मध्ये गेलेले आहेत ते, तर ते आपल्याला असे बोटाने असे बाहेर काढून घ्यायचे आहेत त्यांना. तर अशा पद्धतीने मी पूर्ण कळ्यावरती काढून घेतल्या त्याच्या. आणि आता आपल्याला ह्या कळ्या अशा चार बांधायच्या आहे पूर्ण. जसे इथं आता ह्या 4 बांधल्या जातील, हे 4 इथं बांधल्या जातील अशा एकत्र. त्यानंतर पुन्हा इथं ह्या 4 बांधल्या जातील, त्यानंतर इथं पुन्हा ह्या 4 आणि त्यानंतर इथं जे मध्ये 3च उरतं ना, इथं 4 बांधल्यानंतर ही इकडं जाती एक, मग इथं ह्या 3 उरते, तर त्यातली एक इकडं जाईल, एक इकडं आणि एक इकडं जाईल अशी. त्यानंतर पुन्हा इथं 4 होता, इथं 4, म्हणजे 4 पूर्ण आपल्याला बांधून घ्यायच्या त्या कळ्या. आणि इकडच्या साईडला पहा अशा पद्धतीने होईल असा सिक्का तयार होईल. तर आपण आता हे पूर्ण बांधून घेऊ असं, हे 4 आणि मग याचं फायनल बघू नंतर. चला तर बनवून घेऊ आपण आता हे. याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे टोकांचं 4, हे 1 2 3 4 इंच पण समोरून टोकांमध्ये धागा टाकायचा आपल्याला. त्याला असं ओढून घ्यायचा पूर्ण धागा आणि इथं गाठ मारून घ्यायची. अशा पद्धतीने बनतं. तर असंच आपल्याला हे पूर्ण जे दिसतंय वरती याला असंच दाबून घ्यायचं हे पूर्ण. तर चला आपण आता पूर्ण बनवून घेऊया अशाच पद्धतीने. बघा आपण अशा पद्धतीने एवढं बनवून घेतलंय अर्ध. तर पाठीमागची सीधी साईड बघा, हे सिक्के तयार झाले मध्ये आणि हे इकडच्या साईडला आणखीन बनायचं बाकी आहे. तर असंच आपल्याला राहिलेलं अर्ध पण असंच पूर्ण बनवून घ्यायचं. तर चला आपण आता पुढचं पण बनवून घेऊ. बघा आपण पूर्ण बनवून घेतलंय याला.
तर हे बघा अशा पद्धतीने इकडून पूर्ण उलट्या साईडने पूर्ण प्लेन झालं आहे. आणि धागे वाटल्यास तुम्ही सोडू शकता किंवा कट करून, पण मग त्याला जास्त वेळ जातो पुन्हा कट करायचा आणि त्याला पुन्हा दुसरं फूल बनवायला गाठ मारायची. तर तुम्हाला जसं वाटेल तसं बनवू शकता. तर मी धागा तसाच सोडून दिला आहे आणि त्या इकडच्या साईडने बघा असं लूक झालं आहे त्याचं. सिक्के सिक्के. आणि आता हे जे दिसतंय ना आपल्याला असं हे, तर याला पण आपल्याला असं सुई धाग्याने असं शिवून घ्यायचं आहे. असं हे पूर्ण असं दाबायचं आहे मध्ये. ही टोक वरती आलेले चारी कोपऱ्यांनी, तर चारी कोपऱ्यांचे पण आपल्याला असे मध्ये दाबून घ्यायचे ते कोपरे. वाटल्यास तर ह्या धाग्याने पण बनवू शकतो किंवा मग नॉर्मल आपलं शिलाई मशीन त्या धाग्याने पण आपण ते बनवू शकतो. हे साईडचे कोणे दाबून घ्यायचे. तर चला आपण आता ते बनवून घेऊ समोरचं. तर हे बघा अशा पद्धतीने दोन जॉईंट करून घ्यायचे आणि इथलं पण अशा पद्धतीने बनवायचं आहे. नॉर्मल धाग्याने करायचं किंवा. तर मी हे दोन बनवून घेतले. आता हे दोन बाकी आहेत, तर हे दोन बनवून घेऊ आपण, हे एक आणि हे एक. तर बघा बनवलेल्या याच्यामध्ये आणि बिना बनवलेल्या याच्यामध्ये फरक बघा. ही वरती तरंगले याला आणि हे एकदम असे सॉफ्ट झाले. तर याच्यावरती आपण शिलाई मशीनने शिलाई पण टाकू शकतो, पण हे कळ्या बनवायला एवढं त्याच्यावरती थोडी गडबड होऊन जाते. त्यामुळे थोडं हाताने अगोदर करून घ्यायचं आणि मग नंतर पूर्ण याच्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आपल्याला म्हणजे. तर अशा पद्धतीने आपण चारही साईडने हात शिलाई टाकून घेतली याला. तर बघा आणि याला आता या साईडने धागे कशात अडकू नये म्हणून याला आतमधून आपल्याला अस्तर लावायचं आहे. म्हणजे एखादा आपल्याकडं टी शर्ट वगैरे जुना आतून त्याचं अस्तरसारखं लावू शकतो किंवा मग अस्तरच असलं तर अस्तर पण लावू शकतो. तर ते शिलाई मशीनवरती आपण आता अस्तर वगैरेला लावून घेऊ. तर चला आपण याच्यावरती अस्तर वगैरे लावून घेऊ. याच्याच मापाचं कटिंग करायचं आहे आपल्याला अस्तर. तर हे बघा ही चेन आणली आपण पाठीमागून कुशनला लावण्यासाठी. आणि हा जो कपडा आहे माझ्याकडे अस्तरचा उरलेला कपडा होता, तर मी त्याला शिलाई वगैरे टाकून व्यवस्थित करून घेतलं. जसं की याच्या मापाचा थोडासा मोठा आहे, पण आपण शिलाई मारल्यानंतर कट करून घेणार आहोत. तर आणि अशाच पद्धतीचं सेम हाच कपडा मी पुन्हा जसं हे कुशन आपलं तयार झालंय त्यालाच पाठीमागून लावण्यासाठी त्याच्याच मापाचा हा एक कपडा बनवून घेतला, कट करून घेतला. हे बघा. तर याला आपण मधोमध एक कट मारून घेणार आहे, म्हणजे तिथं आपल्याला चेन लावता येईल अशी चेन अटॅच करायची. तर मधोमध आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला हे जे अस्तर आहे हे याला जोडून घ्यायचं आहे. असं हे अस्तर आणि एक्स्ट्राचं कट करायचं. तर हे अस्तर आपण याला आता व्यवस्थित जोडून घेऊ अगोदर. हे बघा आपण याला व्यवस्थित असं अस्तर लावून घेतलंय आतल्या साईडनी. आता त्याचे धागे वगैरे दिसत नाही आणि कशामध्ये त्याची अटकायची पण भीती नाही धाग्यांना. तर बघा. तर आपलं हे झालं. आता त्यानंतर हा जो कपडा आहे त्याला मधून आपण कट मारला होता, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे, चेन अटॅच करायची आहे. तर आपण आता चेन अटॅच हे बघा आपण याला साईडने गोट पण करून घेतलाय चेन. आता याला आपण सीधा करून बघू, म्हणजे सुईचा करून बघू. कोणी थोडेसे आपल्याला बाहेर काढून घ्यावं लागतील. तर हे बघा आपलं कुशन इथं रेडी झाली मस्त. पाठीमागून चेन वगैरे पण मस्त झाली. तर हे बघा दिसत पण नाहीये चेन आहे म्हणून. तर हे बघा याच्यामध्ये आपण आता एक छोटीशी उशी होती माझ्याकडं कुशन त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आपण टाकून दिली ती आता. तर याचं तुम्हाला फायनल लुक दाखवते मी. दोन अगोदरचं एक आपलं बनलेलं आणि एक हे. तर हे बघा
दोन्ही पण. तर कशा वाटतंय दोन्ही पण आपले कुशन कवर म्हणता येईल किंवा कुशन म्हणता येईल त्याला. याच्यामध्ये रुई भरू शकतो आपण किंवा आपल्याकडे ऑलरेडी असलेलं कुशनसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून देऊ शकतो. तर बघा कसं दिसतंय. तर आपल्याला हे कुशन बनवण्यासाठी जास्त खर्च पण काही येत नाही. आपल्याला फक्त हे कुशन बनवून होते आपले फक्त 100 रुपयामध्ये. तर हे कुशन तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा 100 रुपयामध्येच. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फौजी वाईफ यूट्यूब चॅनलला. तर कसं वाटलं हे कुशन ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अगोदर येत होतं का ते देखील सांगा. आणि याच्यामधून आणखीन नवीन डिझाईन कुणाला येत असेल तर ते देखील कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.